देख रहे हैं पब्लिक समाचार, पब्लिक के हक में। आपण बघितलं असेल की मालेगाव आपलं गिरणा खोरा असेल, तापी खोरा असेल, या भागासाठी वरदान ठरणारा हा नारपारचा प्रकल्प गेल्या 35-40 वर्षापूर्वी तत्कालीन गिरणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय TR पवार साहेब यांनी या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये सुतोवाच केलं आणि पश्चिम वाहिनी ज्या नद्या आहेत, मग त्याच्यामध्ये नार असेल, पार असेल, अंबिका असेल, औरंगा असेल, हे समुद्राला वाहून जाणारं पाणी पश्चिम वाहिनी नद्यांचं पूर्व वाहिनी जर केलं तर या दुष्काळी भागाला त्याचा फायदा होऊ शकतो। आणि तेव्हापासून अनेक लोकप्रतिनिधी असतील, पदाधिकारी असतील, या भागातले नागरिक असेल, जनता असेल, यांनी वेळोवेळी याचा पाठपुरावा केला। मी माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब यांचा आभार व्यक्त करतो की या भागाला नवसंजीवनी देणारा हा प्रकल्प सुमारे 7,500 कोटी रुपयाचा त्याला मंत्रिमंडळाने त्या ठिकाणी मान्यता दिली। त्याचा शासन निर्णय पण निर्गमित केला आणि या माध्यमातून या दुष्काळी भागाला मोठा फायदा त्या ठिकाणी होणार आहे। मग त्याच्यामध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा होणार आहे, शेतीच्या पाण्याची व्यवस्था होणार आहे आणि उद्योगासाठी सुद्धा पाणी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। आणि हे प्रकल्प करीत असताना ज्या भागातनं हे पाणी वळवलं जाणार आहे सुरगाणा, तर त्या भागातल्या स्थानिक शेतकऱ्यांनाही त्याच्यामध्ये पाणी उपलब्ध होणार आहे। आणि म्हणून नाशिक जिल्हा असेल, जळगाव जिल्हा असेल, या दोन्ही जिल्ह्यांच्या अनेक तालुक्यांना या ठिकाणी याचा फायदा होणार आहे। आणि म्हणून सर्व नागरिकांच्या वतीने मी महायुतीच्या शासनाचा आभार व्यक्त करतो। मालेगावचे महाविद्यालयाचे आपण बघितलं असेल की मागच्या एक 3-4 वर्षापूर्वी आपल्या मालेगावच्या साठी शासकीय 5 कृषी महाविद्यालय सुमारे शेती महामंडळाच्या 550 एकर जमिनीवर आकाराला जे काही येत आहेत, माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब त्यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्याच्या नंतर जो राज्यव्यापी दौरा केला होता, त्याच्यातलं त्यांच्या शुभ हस्ते पहिलं भूमिपूजन आपल्या या 5 कृषी महाविद्यालयांचं त्या ठिकाणी झालं होतं। आणि आज आपल्याला सर्वांना आनंदाची बाब आहे की त्या 5 कृषी महाविद्यालयांच्या पहिल्या टप्प्याचं काम त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि त्याचं लोकार्पण येणाऱ्या महिन्याभरात आपण त्या ठिकाणी करायला घेतो आहोत। हे 5 कृषी महाविद्यालय निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील सुमारे 1200 ते 1500 विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं पवित्र कार्य संपन्न करतील। आणि त्याच्यासोबतच आपण जर बघितलं तर नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या 4 जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारं हे केंद्र आपल्या मालेगावच्या काष्टीला आकाराला आलेलं आहे। आणि म्हणून या प्रकल्पाला संपूर्ण मालेगावकरांची इच्छा विनंती होती की महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत हे जे काही कृषी विज्ञान संकुल आकाराला येत आहे, तर या कृषी विज्ञान संकुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नामकरण झालं पाहिजे। आणि त्याप्रमाणे विनंती केली असता माननीय कृषी मंत्री महोदय मुंडे साहेब, माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशानुसार या 5 कृषी महाविद्यालयांच्या संकुलाला, कृषी विज्ञान संकुलाला छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल नामकरण करण्याचा निर्णय महायुतीच्या सरकारने त्या ठिकाणी केला। त्याबद्दल मालेगावच्या सर्व नागरिकांच्या वतीने मी त्यांचा आभार व्यक्त करतो।